देवाने हे अद्भुत विश्व निर्माण केले आहे. आकाश, सूर्य, तारे, चंद्र, पर्वत, समुद्र, तलाव, नद्या, धबधबे, जमीन, माती, झाडे, पाने, फळे, पक्षी, प्राणी, अन्न, पाणी, हवा, ऑक्सिजन यासारख्या अनेक गोष्टी देणाऱ्या विश्वाचा तुम्ही कधी विचार केला आहे का? देवाने मानवाची निर्मिती केली. मानवाला मन, भावना, बोलण्याची आणि भावना व्यक्त करण्याची शक्ती दिली. प्रत्येक मानवाला निसर्गाचेच वरदान आहे. विविध संसाधने दिली. सूर्यापासून प्रकाश आणि ऊर्जा, चंद्रापासून शांतता, तहान भागवण्यासाठी पाणी, अन्न पिकवण्यासाठी जमीन आणि माती, वनस्पती आणि झाडांपासून ऑक्सिजन प्राणवायू आपणास मिळतो. उष्णतेपासून संरक्षण मिळते. सुदृढ राहण्यासाठी फळे मिळतात. सुगंध आणि मन प्रफुल्लित करण्यासाठी फुले मिळतात. पक्षी, प्राणी यांच्याद्वारे आनंदी क्षण मिळतात. आपले पालक, आई वडील आपल्या मुलांसाठी खूप त्याग करतात. आपले नातेवाईक, मित्रमंडळी, व्यावसायिक सहकारी, सर्व ज्ञात अज्ञात लोक आणि एकूणच समाज हा या ना त्या मार्गाने आपल्याला मदत करत असतो. याकरिता आपण आपले आई वडील, नातेवाईक, मित्रमंडळी ह्या ब्रह्मांडातील प्रत्येक व्यक्ती व आपल्याला प्राप्त झालेल्या सर्व गोष्टी जसे की अन्न, वस्त्र, निवारा या सर्व गोष्टीबद्दल कृतज्ञता व्यक्त करून सर्वांचे आभार मानले पाहिजे. व या कृतज्ञतेमुळे आपल्याला इच्छित गोष्टी पुरेशा प्राप्त होतात. कृतज्ञता नकारात्मकतेचे सकारात्मकतेत, गोंधळाचे स्पष्टतेत, नकाराचे सुकृतीमध्ये, आव्हानांचे सुलभतेत रूपांतर करण्यास मदत करते. थँक्यू. देवाने हे अद्भुत विश्व निर्माण केले आहे.